हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि वर्किंग व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये खूप काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपण या व्हिडिओजमध्ये काय केलेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा आहे 2 दिवसाचा व्हिडिओ. 2 दिवसाचा म्हटला तरी चालेल, कारण चिप्स बनवण्यासाठी आपल्याला 2 दिवसाची मेहनत लागत असते. प्रोसिजरच त्याची 2 दिवसाची असते, त्याच्यामुळे 2 दिवसाचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल चिप्स तर करत आहे, एवढं काय याच्यामध्ये हे किसने दाखवायचं आहे. तर जे गोष्ट आहे ना सुरुवातीलाच लागणार होती ना, तेच मी शेवटी आठवली. हेच मला मेन तुम्हाला मुळात सांगायचं आहे. तर झालं असं ना, चिप्स वगैरे बटाटे हे जे आहेत ना 1 तास अगोदर पाण्यात भिजू घालायचे असतात. ते तर मी भिजू घातले, वेळेवर ते सगळं काही केलं. पण जेव्हा ऐन वेळेला मी इकडे चिप्स करायला बसली तेव्हा मला लक्षात आलं माझ्याकडे तर चिप्सची काही खिसणीच नाही आहे. इतकं वेडं कोणी असतं का सांगा बरं. असा वेडेपणा मला कधी कधी होत असतो, कारण डेलीचं इतकं रुटीन, डेलीचं इतकं वर्क वगैरे काम सगळं काही धावपळ असते ना, काही गोष्टी अशा मी ना टायमिंगला विसरून जात असते. आणि मग तेव्हा ते टायमिंगला आठवत असतं आपल्याकडे तर हे गोष्टच नाही आहे. मग तेव्हा खूप सारी धावपळ होत असते. तर माझ्याकडे नॉर्मली हरमालमध्ये मिळली जाते ना तशी खिसणी होते. पुढं सांगते मी आणखीन काय झालं. राज, तर माझं इकडे काम चालू होतं आणि राज थांबला होता गॅलरीमध्ये. त्याला वाटलं मी त्याचा फोटोज किंवा व्हिडिओज काढते. लगेच तो रागामध्ये पाहिला आणि नंतर बघा कसं त्याचा मूड लगेच चेंज झाला. तर माझं 2 वर्ष झालं चाललं होतं चिप्स करायचे वगैरे, पण रेडीमेड वगैरे असेच काही आणत गेलो उपवासाला. आणि दुसरं शाबू वडा वगैरे, शाबू हे सगळं करण्यामुळं ना मी काही चिप्स केलंच नव्हतं. म्हणलं यावर्षी आपल्याला चिप्स करायचेच आहेत. गेल्या वर्षी पण तसंच राहून गेलं. पापड वगैरे चिप्स हेच केलं होतं उपवासाचे, पण यावेळेस पापड आणि चिप्ससुद्धा करायचे होते. मग नॉर्मली ना बाहेर गेल्यानंतर मार्केटला ते हरमालमध्ये 10 किंवा 20 रुपयाची काहीतरी म्हणतात ना, त्या पद्धतीची मी ती खिसणी आणली होती. आणि खूप दिवस झालं असं बॉक्समध्ये ठेवली होती. मला आठवत नव्हतं नेमकं माझ्याकडे आहे का नाही, पण ज्या दिवशी मला खिसणीचं ते काम होतं ना त्या दिवशी मी ते बॉक्स जे आहे ना ते ओपन करून पाहिला. म्हटलं त्याच्याने चिप्स येतील का नाही माहिती नाही, असं मला थोडंसं वाटतच होतं. आणि ज्या गोष्टीची शंका मला वाटते ना ते शंका माझी खरोखरच खरी होते बरं का. अगोदरच मला वाटत होतं त्या खिसणीपासून मी चिप्स करू शकेल किंवा नाही करू शकेल, पण मला वाटत पण होतं की नाही करू शकणार. तरीही म्हटलं नवीन आणण्यापेक्षा जाऊ दे, काहीतरी ॲडजस्ट करूयात. पण ऐन वेळेला असंच झालं. नंतर वाटलं की मी जे विचार करते आणि जे माझ्या मनामध्ये मलाच प्रश्न विचारला जातो ना नेहमी ते खराच होतं बरं का. आणि खूप वेळेस माझ्यासोबत असं झालेलं आहे. जे गोष्ट खोटी आहे किंवा जे गोष्ट चुकीची आहे हे मला वाटतं ना ते गोष्ट शेवटी खोटी आणि चुकीचीच निघत असते. त्यामुळं मला माझ्या स्वतःवरती या गोष्टीमध्ये जरा जास्तच विश्वास बसतो. तर बघा इकडे मी बटाटे ना 1 तासासाठी भिजत घातले होते. 1-2 तासासाठी स्वच्छ भिजत घालायचे. वरती जे स्वच्छ आहे ना माती वगैरे लागलेली असते ना शेतामधून आणल्यामुळे, त्यामुळे ते माती वगैरे ना स्वच्छ क्लीन वगैरे करून घ्यायची. बघा बटाटे आहेत ना मस्त असे 1 तासभर भिजले होते. आणि त्याच्यानंतर जे वरची साल आहे ना मी काढून घेतले होते. आता तुम्ही साल काढण्यासाठी ना वीट असते ना साधी, ते पण थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजत घालून त्या विटीने पण काढू शकता तुम्ही. जसं की ते बांधकामासाठी वीट यूज केले जाते, हे खूप कमी लोकांना माहिती, तरी मी सांगते त्या पद्धतीने पण सोप्या पद्धतीने काढू शकतो. किंवा किचनमध्ये वगैरे जसं आपण चाकू वगैरे असतो किंवा दुसरं कट करण्याचं असतं ना त्याच्यासोबतच ना ते साल काढायचं सुद्धा भेटत असतं बरं का. भांड्याच्या शॉपमध्ये किंवा ते हरमालचं शॉप वगैरे असतं ना त्यामध्ये भेटतं. तर ते माझ्याकडे होतं, तर त्याच्यामुळे मी सगळं काही साल काढून घेतले. आणि परत ते बटाटे जे आहेत ना साल काढलेले मी सगळं काही पाण्यामध्ये टाकून ठेवले. आपला व्हिडिओ मोठा होणार आहे पण खूप महत्त्वपूर्ण होणार आहे बरं का. एकदा हा ब्लॉग पाहिलात तर तुम्हाला चिप्स एकदम सोप्या पद्धतीने बनवता येतील. तर जितकी प्रोसिजर मला हे सांगायला सोपी वाटत आहे ना तितकी सोपी नाही आहे बरं का, कारण खूप सारी मेहनत लागते बटाट्याची चिप्स करण्यासाठी.
तर ते बटाटे आहेत ना वरचे काढलेले, ते सगळं मी एका पातेल्यामध्ये ठेवून दिली होती पाणी टाकून. आणि एक ताटामध्ये पाणी वगैरे घेऊन ना मी सगळे काही बटाटे चिप्स काढून घेतली. आणि त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये परत मी घेतलं. हे तिसरं पाणी आहे. तिसऱ्या पाण्यामध्ये हे सगळं जे बटाट्याचं खीस आहे ना मी ते घेतलेलं आहे. आता सर्व काही खीस करते वेळेस बटाटे तुम्हाला दाखवले नाही आहेत, कारण ब्लॉग खूप सारा मोठा होत होता. कारण दुसऱ्या दिवशी पण आपण चिप्स वगैरे शिजवलेलं ते तुम्हाला दाखवलं होतं. तर अगोदर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ खळखळ असं धुवून घ्यायचं. लालसर पाणी आहे ना पूर्णपणे निघून जातं. काळं पाणी लालसर पाणी म्हणतात ना, ते पूर्णपणे निघून जातं आणि स्वच्छ पांढरे शुभ्र असे चिप्स दिसत असतात. तर बघा इकडे माझ्याकडे मोठं पातेलं होतं. जितकं तुमच्याकडे मोठं भांडं आहे ना ते तितकं तुम्हाला मोठं भांडं घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दोन्ही हाताने हळूवारपणे धुवायचे बरं का. त्याला जास्त पण असं तुकडे होतील चिप्सचे असं नाही करायचे. तर हे जे आहे ना तिसरं पाणी होतं, मला जास्त काही लागलं नाही, कारण अगोदर ऑलरेडी मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि पाणी पण एक्स्ट्रा जास्त घेतल्यामुळे मला 2 वेळेसच घ्यावं लागलं. तर तुरटीचा ना एक छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि मध्ये ना 2 ते 4 वेळेस असा फिरवून घ्यायचा आहे. आणि हवं तर कोणी ना तुरटीचा तुकडा जे आहे ना मध्येच ठेवतं आणि कोणी बाहेर फेकून देतं. तर मी खूप छोटासा तुकडा घेतला होता ना, त्यामुळे मी मध्येच ठेवून दिला बरं का, कारण ते छोटासा होता. तर बघा, गुड मॉर्निंग फॅमिली, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर झाली आमची मॉर्निंग. ते जे आहे ना ते पातेलं मी झाकून ठेवून तसंच तुरटीचा तुकडा हे करून ना रात्रभर झाकण ठेवून दिलं होतं. आता झाली ना मग इकडे मॉर्निंग. चला मग आता काय चिप्स शिजवायचे आणि वरती नेऊन गच्चीवरती वाळू घालायचे. आता इथून पुढची प्रोसिजर तर खूपच सोपी म्हणावं लागेल, कारण जितकं चिप्स गाळणं अवघड आहे ना तितकं काय पुढचं हे नाही आहे. कारण अगोदर साल काढणं आणि चिप्स हे करणं त्याच्याने खूप सारे हात दुखतात बरं का. मला तर खूप सारी मेहनत घ्यावी लागली. राजने मला थोडीशी मदत केली, पण जास्त तर मला एकटीला सगळं काही करावं लागलं. स्वामी समर्थाचे काही छान असे सॉन्ग लावून दिले आणि त्याच्यानंतर माझे फेवरेट काही सॉन्ग लवर तर ऑलरेडी मी आहेच. आणि तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, कधीही आपण काही काम वगैरे करतो ना, आपल्या स्वामीचा जप तर नेहमी करायचाच असतो. स्वामींचे गाणे वगैरे लावून गुणगुण करत गेलात तर काम पण खूप मनसोक्त आणि शांत पद्धतीने होतं बरं का. आणि खरंच खूप शांत आणि समाधानी वाटत असतं. माझा हा अनुभव आहे. नेहमी मी स्वामीचे सॉन्ग वगैरे लावत असते, त्याच्यामुळं माझा दिवस आणि माझं जे काही ठरवलेलं काम आहे ना खूप छान पद्धतीने पार पडतं. तर बघा, आता सांगू मी महत्त्वाचं सांगते तुम्हाला. तर इथं जे आहे ना मी ते पातेल्यामधलं जे आहे ना तुरटी वगैरे ते सगळं काही तिथे बाजूला टाकून दिलं. एका टोपलीमध्ये म्हटलं तरी चालेल आणि दुसऱ्या टोपलीमध्ये इकडे मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. तर आता मला इथे 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का. आणि हे प्रोसिजर तुम्हाला सुद्धा करायचे आहे. बटाटे तर आपले जे वेपर्स आहेत ना पांढरे शुभ्र आणि स्वच्छ तर आहेतच, पण त्यासोबत आपल्याला आपण तुरटी आतमध्ये घातली होती, म्हणजे तुरटी फिरवली होती ना, त्याच्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि काय होतं माहिती, बटाट्याचे वेपर्स आहेत ना आपण रात्रभर पाण्यामध्ये झाकून ठेवल्यामुळं ना त्याला फेस आल्यासारखा होतो आणि थोडंसं त्याचा ना स्मेल मारत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे स्वच्छ 2दा पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर अगोदर मी दुसऱ्या टोपलीमध्ये पाणी घेतलं होतं, त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं. हाताने हळूवारपणे आपल्याला हे करायचं, जेणेकरून त्याचे तुकडे पडणार नाहीत असं करायचं. परत एक वेळेस त्या लाल टोपलीमध्ये डबल मी पाणी घेतलं आणि त्याला परत एकदा धुवून घेतलं. म्हणजे मला परत मॉर्निंगला सुद्धा हे स्वच्छ 2 पाण्याने धुवावं लागलं. राज तिकडे झोपलेलाच होता. राज आणखीन उठलेला नव्हता. म्हटलं त्यानं उठण्याच्या अगोदर थोडीशी तयारी करावी, कारण तो आधीच बोलला होता, मम्मा जेव्हा तू सकाळी मॉर्निंगला वरती जाशील ना गच्चीवर चिप्स वाळू घालण्यासाठी, तेव्हा मला उठवायचं आहे. या गोष्टीचे प्रश्न करून तो रात्रभर काय झोपतच नव्हता. तो बोलत होता, तू एकटी जाशील आणि चिप्स करशील मला सोडून. मी म्हटलं नाही, प्रॉमिस, मी तुला घेऊनच जाईल. तर चला मग हे सगळं स्वच्छ 2दा धुवून घेऊयात आणि वरती एखाद्या गॅसवरती पातेलं ठेवून देऊयात आपण. उन्हाळी कामं म्हटलं की बायकांची दगदग आणि धावपळ होतच असते. तेव्हा कुठे सर्व फॅमिलीला काही गोष्टी एन्जॉय करता येतात. जसं की माझ्या राजला चिप्स खूप आवडतात आणि नेहमी माझे गुरुवार वगैरे असतात, तसं महाशिवरात्री वगैरे असते, खूप सारे उपवास असतात, शिवरात्री असते. त्याच्यामुळं म्हटलं सध्या तर आता एक ना एक तर उपवास असणारच आहेत, कारण मध्ये मी काही उपवास सोडलेले होते, तर परत मी सगळे उपवास सुरू केलेले आहेत. तर चला, असे तर उपवास असतच असतात. आता तुम्हाला सांगते, इथे मी सर्वात महत्त्वाचं मोठं पातेलं ठेवलं आणि
आणि इथं अंदाजा जर ना थोडंसं मी पाण्याचं प्रमाण वगैरे ठेवलेलं आहे. तुम्हाला कितपत तुमचे चिप्स आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे. तर इकडे मोठं पातेलं ठेवलं मी चवीनुसार. याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. तर आता कोणी सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे ना, तुम्हाला इथं मीठ टाकायचं आहे का शिंदे लोण म्हणतो ना तुम्ही, ते टाकायचं आहे ते तुम्ही ठरवा. कारण काही जण आता उपवासाला शिंदे लोण खात आहेत, तर काही जण मीठ खात आहेत. तर तुमच्याकडे जे चालतं ते टाका. तर आता सर्व मीठ खात आहे त्याच्यामुळे मी इकडे मीठ टाकलेलं आहे. मीठ तर अगोदर विरघळून गेलं, त्याला काही 1 सेकंदसुद्धा लागत नाही. पण छान असं ते ना पाणी आहे ना उकळी येऊ द्यायचं आहे बरं का, कारण थंड पाणी राहू द्यायचं नाही आहे. कारण आपण चिप्स जास्त वेळ शिजवत नसतो, त्याच्यामुळे अगोदर पाण्याला छान अशी खळखळ उकळी येऊ द्यायचं आहे. आणि जे भांडं आहे ना ते थोडंसं मोठ्या आकाराचं घ्या. आणि जर तुमचे चिप्स जास्त असतील आणि भांडं जर मोठ्या आकाराचं नसेल तर खूप सारे प्रॉब्लेम येतात शिजण्यासाठी. भांडं छोटं असेल तर हवं तर तुम्ही दोन भांडे ठेवू शकतो गॅसवरती दोन्ही बाजूला. इकडे माझ्याकडे मोठं पातेलं होतं, पण तरीही मला अंदाजा वाटत होता कमी पडेल, पण नंतर मला एक छोटंसं पातेलं ठेवावंच लागलं. सर्वात महत्त्वाची हे प्रोसिजर आहे की चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे खळखळ. त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर हे जे आपले वेपर्स आहेत ना ते आपल्याला थंड पाण्यामधून काढून डायरेक्टली तिकडं टाकायचे. हवं तर तुम्ही अगोदर गाळणीमध्ये गाळून घेऊ शकतो सर्व पाणी, पण मला ना एकटीलाच असल्यामुळे सगळी घाई व्हायली होती. जर हेल्प करायला कोणी आपल्यासोबत असेल तर आपण सगळ्या व्यवस्थित पद्धतीने कामं करतो. पण इथं ना मला खूप घाई व्हायला लागली होती. सगळं काही पाणी काढायचं राहिलं, तोपर्यंतच तिकडं उकळी आलं. म्हटलं आता गॅस काय वेस्टच जाईल, त्यामुळं छान असं वेपर्स उचलून घेतली. थोडंसं पाणी खाली गळीपर्यंत वेट करत होती आणि मग काय त्याच्यामध्ये सोडून देत होती. आणि गॅस मी इकडे एकदम फुल केलेला होता बरं का, कारण वेपर्स थंड होतील ना त्याच्यामुळे डायरेक्ट पाणी थंड होईल, त्याच्यामुळे मी इकडे गॅस फुल ठेवलेला होता. तर जसं जसं वेपर्स मी आतमध्ये घालत होती ना तसं तसं एक चम्मच होता त्याच्याने मी पूर्णपणे ही फिरवून घेत होते. तर मला आता वाटत होतं बघा, मी म्हटलं की हे जे आहे ना छोटंसं आणि थोडंसं उरलेलं होतं बरं का. तिकडे माझ्याकडे एक स्टीलचं पातेलं होतं, ते मी स्टीलचं पातेलं इकडे पटकन ठेवून दिलं ते वेपर्स आतमधले रेडी होईपर्यंत. आणि याच्यामध्ये पण मला लागतं तितकं पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे पण उकळी येणार होतं आणि हे सगळं उकळी आल्यानंतर जे काही ते मला राहिलेले वेपर्स होते ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे होते. तर ते स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवलं होतं, ते पण छान पाणी इकडे उकळी आलं बरं का. आणि त्यामध्ये मी सगळं काही वेपर्स टाकून घेतले. पण सर्वात महत्त्वाचं आता इकडे जे पातेलं ठेवलं होतं ना त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त 5 ते 7 मिनटासाठी ते आता गॅस चालू ठेवायचा आहे. फ्लेम मी गॅसची बारीक केलेली आहे, नाहीतर गॅसची फ्लेम जर मोठी असेल आणि आपण झाकण ठेवून दिलं तर जे वेपर्स आहेत ना जरा जास्त प्रमाणामध्ये शिजले जातात. आपल्याला ते ना जास्त शिजवायचे नाही आहेत, फक्त थोडंसं शिजते असं वाटतंय ना तेव्हा आपल्याला ते पटकन बंद करायचे आहे गॅस. 5 मिनटं जर म्हटलं तरी चालेल, कारण मला 5 ते 7च मिनटं लागलेले होते. त्यानंतर मी इकडे गॅस बंद केलेला होता ते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फॅमिली. गुड मॉर्निंग फॅमिली. मी आता उठलो. आता उठलो. झोप नाही झाली माझी अजून. माझी झोप झाली नाही. मम्मी चिप्स करत होती, मला आवाज आला म्हणून मी उठलो, है ना. कारण रात्री बोलला होता मग मम्मी पण तुझ्यासोबत चिप्स करणार आहे, तुझी हेल्प करणार आहे मी पण, मग है ना. बघ डोले उगले, अजून उगलेच नाहीत. तुमच्या चिमणी बीची डोले अजून उगलेतच नाही. डोलेच्या पण बोलाली मला, डोले उगले 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 उगले, डोले उगले उगले उगले. तिला मला कवितेचं उशीर लागलं. डोले उगला. मम्मा मम्मा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मला. गुड मॉर्निंग. लव यू. मिस यू. किस यू. इकडं बघा. चला उठा आता, ब्रश करा जा. डोली उगले चला चला लवकर चला. उठ राज. उठा 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 उठा. चिऊ ताई
सारीकडे उजळले, डोळे तली मिटलेले अजूनही. चुतई ओ चुच्चू मम्मा, असंच करते का तुमचं बाल? सांगा. उतरले उतरले सकाळी सकाळी मम्माला काम ना करतं तर असंच करतं तुमचं बाल. अभ्यास करा. चला बाळ गुड बॉय ना. काल काम करता वेळेस इतक्या ठिकाणी लागले ना सांगूच नका. ते काय दुःख असतं फक्त घरातल्या बायकांनाच माहिती असतं. इथं तर ऑलरेडी एक वेळेस चिरलेलंच होतं. त्याच्यानंतर इथे लागलं काल. ते जेव्हा मी बटाट्यावरचं काढत होते ना तेव्हा इथे लागलं. इथे एक लागलेलं आहे, इथे लागलेलं आहे, इथे साल्ट निघाले हाताचं. ते साल्ट काढते वेळेस लागलं खूप ठिकाणी. चिप्स करते वेळेस काही 2च ठिकाणी लागलेलं आणि एवढं लागले हाताला. सगळं करायचं ना असं आग होते, पाणी पण लागलं तरी. मेहंदी काढल्यानंतर एवढं हॅपी दाखवत नसेल हात, थोडं मी लागल्यास दाखवते तुम्हाला. छोट्या पातेल्यामध्ये उरलेलं मी इकडे लावलंय. छोट्या चम्मचने फिरवते. त्याच्यावर काही झाकण नाही ठेवलं मी, काय त्याच्यात जास्त नाही. बघू ह्यालाच किती वेळ लागतो. चला तर मग छोट्या पातेल्यामध्ये थोडेसे कमी होते प्रोसिजर आणि करायची पद्धत. मी तुम्हाला ऑलरेडी सगळं काही दाखवलेलं आहे. त्यानंतर राजसोबत अशा गप्पा झाल्या. तर बघा तुमच्याकडे मोठी गाळणी असेल तर त्याच्यामध्ये ना हे सगळे वेपर्स टाकून घ्यायचे आणि पाणी गळाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे, जेणेकरून आपल्याला गच्चीवरती जाऊन ते व्यवस्थित एक एक करून वेपर्स टाकता येतील. पण पूर्ण पाणी गाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून वेपर्स लवकर थंड होतात आणि थोडे सुट्टे सुट्टे होतात, आपल्याला टाकता पण येतं. तर मी हे असं पूर्णपणे गाळून घेतलं होतं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकलं होतं, जेणेकरून लवकर थंड व्हावेत आणि वरती टाकता पण लवकर यावं म्हणून. तर फायनली आता कुठे माझे वेपर्स बऱ्यापैकी बनले असं मला वाटत होतं बरं का. पुढची प्रोसिजर तर आणखीन बाकीच होती, पण हे बघूनच इकडे मी हॅपी झालेली होती, कारण पांढरे शुभ्र मोठे मोठे आणि पातळ एकदम छान असे दिसत होते. मी म्हटलं थोडंसं आता कुठे जमलं. तर चला मग सगळे वेपर्स याच्यामध्ये काढून घेऊन आपण जाऊयात आता वरती घेऊन. तर एक वेगळाच आनंद असतो ना जेव्हा स्वतःच्या मेहनतीचं फळ स्वतःला बघायला भेटतं आणि जेव्हा आपण पण काहीतरी करू शकतो असं वाटतं आणि करतो ना, तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो बरं का. खरंच हा आनंद एक वेगळाच असतो आणि तो आनंद मी प्रत्येक क्षणी मी माझ्या लाईफमध्ये घेत असते. कारण ज्या काही गोष्टी करायच्यात त्या स्वतःच्याच करायच्यात, स्वतःच्याच मनाने करायच्यात आणि स्वतःला वाटेल तसंच करायच्यात. त्यामुळे तो आनंद मला नेहमी घ्यायला भेटतो आणि बरं वाटतं की स्वतः सगळ्या गोष्टी करतोय, त्याच्यामुळे आपल्याला कोणावर काही डिपेंड राहायची सुद्धा गरज नाही आहे. हवं तर तुमच्याकडे प्लेन कपडा वगैरे असतो, जसं की त्याला गावाकडं धोतर असं म्हटलं जातं बरं का. स्पष्ट भाषेत तुम्हाला समजेल असं सांगते. जर तुमच्याकडे तो पांढरा कपडा वगैरे जर अवेलेबल नसेल तर प्लेन अशा कॅरी बॅग असतात ना, त्या सुद्धा स्वच्छ धुवून त्याच्यावरती जरी असं वेपर्स टाकलात तर जमतं. आणि जर नसेल तर कुठलाही तुमच्याकडे प्लेन कॉटनचा वगैरे दुसरा पण कपडा असेल मोठा त्याच्यावरती टाकला तरी चालेल. तर हे जे आहे ना कॅरी बॅग मी प्रत्येक वर्षी ना जपून ठेवत असते. त्याचं काम झाल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून असं ठेवून देत असते एका बॉक्समध्ये, जेणेकरून मला काहीही ना करायचं असेल तर त्याच्यावरती इझिली पटकन करता येतं आणि स्वच्छ पण वाटतं मला प्लेन कॅरी बॅग ते असल्यामुळे. तर चला मग इकडे सगळे वेपर्स टाकून घेऊयात. इकडे चिप्स टाकायला तर सुरुवात केली, पण मलाच मध्येच काहीतरी क्रेविंग होतं. ते दुसरी काही नाही हो, सध्या जरा जास्त चॉकलेटचीच होत असते बरं का. गोड खायचं म्हटलं तर दुसरं काही जीवावर येतं, पण चॉकलेट म्हटलं ना जेव्हा रिकामं पोट असतं आणि जेव्हा काहीतरी काम करायचं असतं ना तेव्हा अशा काहीतरी गोष्टी सुचत असतात.
मग काय अगोदर गेलो होतो गच्चीवरती, छान असे वेपर्स टाकले. म्हटलं मध्येच आता एक फ्रीजमधून थंड असं चॉकलेट आणूयात आणि ते अगोदर एन्जॉय करूयात. काम काय होतच असतं आणि जेवणसुद्धा नाश्ता वगैरे असं काहीच झालेलं नव्हतं ना, त्यामुळं म्हणतात ना ते खाली पेटचे दिमागी बत्ती नाही बोचती, तसंच काहीतरी माझं व्हायलं होतं. मग काय राजला मस्त असं मोठं चॉकलेट आणायला लावलं फ्रीजमधून. मस्त दोघांनी एन्जॉय केलं ते चॉकलेट वगैरे आणि त्यानंतर आम्ही आमचं काम इकडे कंटिन्यू करायला लागलो. राजला खूप आवडतात हो. म्हणून बनवायचं मम्मी. राजचा उपवास वगैरे असतो तुम्हाला. बघ. मॉर्निंगला लवकर उठली मम्मा. राज पण उठला. लेट उठ लावला. राज लवकर उठला थोडासा आज. म्हणलं लवकर गच्चीवर जायचं म्हणलं वाळू घालायला. काय करायला राज? चिप्स वाळू घालायलो. इकडे एवढे सगळे घालून झालेत, आणखीन राहिलेले आहेत. कॅरी बॅगवरती घालतोय आम्ही, कारण आमच्याकडे असं मोठं कापड वगैरे काही नाही आहे त्याच्यामुळे. आणि लवकर कॅरी बॅगवरती वाळले जातात ना, त्याच्यामुळे मी पापड वगैरे किंवा नॉर्मली दुसरं काही जे असतं ना वाळवण घालायचं असतं ते असंच करत असते. पण जे पापड वगैरे करायचे असतात ते पांढऱ्या कपड्यावरती केले जातात ते तसंच करते. पण हे चिप्स वगैरे असं पकडा. जिथे नाहीये तिथे घाला. इकडच्या साईडला तेव्हा तिथे नाहीये. आता एवढी जागा राहिली, फक्त याच्यामध्येच घालून कम्प्लीट करायचं हे सगळे. कसं घालताय राज? दाखवा बघा राज कसं कसं. हां मला एक एक धुवायचं. दाखवा. सकाळचं ऊन आहे, फक्त ऊन दिसायला लागले, तेवढं ऊन लागत नाही. म्हणजे डोक्याला वगैरे लागतंय चेहऱ्याला ते, पण आणखीन गरम झालं नाही आहेत फरशी वगैरे. गरम झाल्या ना खूप त्रास होतो नंतर, त्याच्यामुळे थोडंसं लवकरच आवरायला घेतलंय मी. तरी ऊन झालंय, पण नंतर फरशी गरम झाल्या ना थांबू पण शकत नाही आपण गच्चीवरती. एक एक ठेवायला ठेवा. मी पण करते पटकन, थोडे राहिलेत. चला आपण हे सगळे घालून घेऊयात तोपर्यंत. फरशी पोळत नाही ना, वरून ऊन लागायला लागले. वरून थोडं थोडं ऊन लागायले, तोपर्यंत आम्ही कम्प्लीट कर. बाला चला एवढे घालून घेऊ पटकन. फरशी थंड आहे का? झाले आमचे सगळे चिप्स घालून. ऊन आलं. ऊन आले ना, त्रास झाले डोळ्याला. चष्मा पण नाही आणला मग. चला मग अशा पद्धतीने आपले पूर्ण इकडे वेपर्स करून आहेत आणि एकदम साध्या पद्धतीनं रेग्युलर ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वेपर्स कसं करायचं ते सांगितलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला वेपर्स तळून दाखवते आणि आणखीन मी काय करणार आहे उपवासाचे उन्हाळी पदार्थ ते सुद्धा दाखवते. बाय बाय.